गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या प्रकरणामध्ये आपण जन्मदर आणि जनन फर्टॅलिटी अँड बर्थ रेट याविषयी आपण बघितलं. जनन म्हणजे काय आणि बर्थ रेट म्हणजे काय, या दोन बाबींचं आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण मर्त्यता म्हणजे त्याला मोरॅलिटी आणि मृत्यूदर डेथ रेट, पहिला जनन आणि जन्मदर, आता मृत्यू म्हणजेच मर्त्यता आणि मृत्यूदर हा दुसरा घटक जिथे आपण बघणार आहोत. तर मर्त्यता हा लोकसंख्या बदलाचा दुसरा महत्त्वपूर्ण घटक आहे. जननापेक्षा भिन्न घटक असून जननापेक्षा अधिक स्थिर आहे. जनन हा सामाजिक, लोकसंख्याशास्त्रीय, मानसशास्त्रीय व आर्थिक घटकांवर अवलंबून आहे. तर मर्त्यता हा जीवशास्त्रीय घटक आहे आणि मृत्यूंचे नियंत्रण हे जगातील सर्व समाजाने स्वीकारलेले आहे. त्यामुळे जन्म प्रमाणापेक्षा मृत्यू प्रमाणात घट झालेले आपल्याला पाहायला मिळते. मग मर्त्यता आणि मृत्यूदर याचा अभ्यास करायचा म्हणजे अभ्यासाचे महत्त्व काय आहे, म्हणजे नेमकं ह्या दोन बाबींचा जर आपण विचार केला तर ह्या दोन बाबींचा अभ्यास का केला जावा, बरोबर आहे. तर साधारणतः भूतलावर जन्मलेल्या व्यक्तीला केव्हा ना केव्हा मृत्यू हे अटळ आहे, बरोबर आहे. मग माणसांच्या मृत्यूमुळे लोकसंख्येत समतोल, बॅलन्स, इंग्लिशमध्ये त्याला आपण बॅलन्स म्हणू, लोकसंख्येमध्ये समतोल निर्माण होतो. त्याचा लोकसंख्येच्या संरचनेवर म्हणजे जी काही लोकसंख्येचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्यात लिंगभेद असो, स्त्री पुरुषाचं प्रमाण असो, भाषा असो किंवा धर्म असो, एका कुटुंबातील स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण असो, परपुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण असो, हे जे काही लोकसंख्येचं जे स्ट्रक्चर आहे यामध्ये बॅलन्स राहण्याकरिता जेवढा मृत्यूदर जननदर महत्त्वाचा आहे तेवढाच मृत्यूदर सुद्धा महत्त्वाचा आहे आणि याचा अभ्यास तेवढाच महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. मग मृत्यूदरात थोडा देखील बदल झाला तर त्याचा लोकसंख्येच्या आकारावर परिणाम होत असतो, बरोबर आहे. इतकेच नव्हे तर त्याचा वयोरचनेवरील परिणाम होतो, एखाद्या प्रदेशाच्या आर्थिक स्थितीवर, तिथल्या सामाजिक स्थितीवर किंवा लोकसंख्याशास्त्रीय स्थितीवर सुद्धा त्याचा डायरेक्टली परिणाम होत असतो. म्हणून याचा अभ्यास फार महत्त्वपूर्ण आहे. मर्त्यता प्रमाणपत्रावर, मर्त्यता जे प्रमाण आहे त्या प्रमाणावरून तेथील लोकसंख्येचे आरोग्य, राहणीमान किंवा राहणीमानाचा दर्जा, ही तिथे आरोग्य आणि राहणीमानाची दर्जा ही तिथल्या लोकांची कशा प्रकारे आहे ते आपल्याला लगेच लक्षात येत असते मृत्यू म्हणजे याचा अभ्यासामुळे, बरोबर. म्हणून मर्त्यतेचा जो अभ्यास आहे, या मर्त्यतेचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रीय स्थितीने पृथक्करण करण्यास त्याचा उपयोग होत असतो. मग मर्त्यता म्हणजे नेमकं काय, तर मर्त्यतेचा अर्थ पाहत असताना आपल्याला लक्षात येते की जीवित, जन्म, मृत्यू, गर्भमृत्यू, अभ्रक मृत्यू या शब्दाचे अर्थ पाहणे आवश्यक आहे. म्हणून खालील संज्ञा आपण पाहणार आहोत. मग मर्त्यतेचा अर्थ फक्त एक मनुष्य किंवा एक स्त्री एका कुटुंबातील तिचा मृत्यू झालं म्हणजेच ते मर्त्यता रेट किंवा मर्त्यता आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. तर साधारणतः जीवित, जन्म, मृत्यू, गर्भमृत्यू म्हणजे गर्भात काही मुलांचा मृत्यू होतो आणि काही जे लगेच जन्माला आल्यानंतर लगेच ते
मृत्यू होतात, तर ह्या सर्व बाबींचा विचार ह्या मर्त्यतेमध्ये केला जातो. मग पहिला आहे जीवित जन्म, लाईव्ह बर्थ. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानवी गर्भधारणेचे फळ निसर्गतः किंवा मानवाद्वारे जेव्हा मातेच्या उदरापासून पूर्णपणे वेगळे होऊन त्या गर्भधारणेच्या फळाने जर श्वसन केले अथवा हृदयाचे स्पंदन केले, नाडेचे अथवा एखाद्या अवयवाची हालचाल करून जिवंत असण्याची लक्षणे दर्शविली, तर ते जीवित जन्म म्हणजे बर्थ होय. बर्थ, लाईव्ह बर्थ होय. जीवित जन्म म्हणजे जेव्हा मुलगा उदरातून बाहेर, छोटा अभ्रक उदरातून बाहेर पडतो, त्यावेळेस त्यांनी थोडी जरी हालचाल केली किंवा श्वसन केलं किंवा त्याच्या हृदयाचे ठोके जर व्यवस्थित असतील, म्हणजे एकंदरीत तो जिवंत असेल असं आपल्याला जर वाटत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? जीवित जन्म. जीवित जन्म असे आपण त्याला म्हणतो. मग दुसरा आहे गर्भमृत्यू. बरोबर आहे. तर फॉरेनर समाजशास्त्रज्ञ हौसर व डंकन या तज्ज्ञांच्या मते मानवी गर्भधारणेच्या फळाचा गर्भावस्थेतच मृत्यू झाला तर त्यास गर्भमृत्यू म्हणतात. गर्भमृत्यूमध्ये गर्भपात, अपरिपक्व केलेले मूल जन्माला येणे आणि परिपक्व मात्र मूल जन्माने स्टील बर्थ म्हणजे मूल जन्माने त्यांचा समावेश होत असतो. आणि तिसरा आहे अभ्रक मृत्यू. तर मूल जन्माला आल्यापासून 1 वर्षाच्या आत घडणारे मृत्यू म्हणजे अभ्रक मृत्यू होय. म्हणजे व्यवस्थित त्या मुलाचा जन्म झाला, परंतु काही कारणास्तव 1 वर्षाच्या आत जर त्या मुलाचा मृत्यू होत असेल, तर अशा मुलाच्या मृत्यूला आपण अभ्रक मृत्यू असं आपण म्हणत असतो. मग आहे मृत्यू. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानवाचा जन्म झाल्यावर केव्हाही अभ्रकावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत, म्हणजे एखाद्या मुलाचा जन्म झाला त्याच्या लहानपणापासून तर म्हातारपणापर्यंत त्याचा केव्हाही मृत्यू होत असेल त्याला आपण मृत्यू असे म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे तो कायमचा कायमचा नाहीसा झाला तर त्या घटनेला मृत्यू आपण असं म्हणतो. बरोबर आहे. संक्षेपात बघायला गेलं तर माणसाच्या जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू होय. म्हणजे जन्माला आल्यापासून म्हातारपर्यंत तो केव्हाही जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला सोप्या भाषेमध्ये मृत्यू आपण असं म्हणत असतो. मग वरील शब्दाचा अर्थ पाहिल्यावर माणसाच्या जीवन मृत्यूची कल्पना आपल्याला येते. जीवित जन्मापासून मृत्यूपर्यंत अवस्था म्हणजे लाईफ म्हणजे जीवन होय आणि मानवी जीवनाचा अंत किंवा शेवट म्हणजे मृत्यू होईल. बरोबर आहे. एकंदरीत हे जे काही आपण बघितलेलं आहे या सर्वांचा जर विचार केला तर माणसाच्या जीवन मृत्यूची कल्पना जर बघायला गेला आपण, जीवित जन्मापासून मृत्यूपर्यंतची जी काही अवस्था आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ह्या मधला काळातील जे लाईफ आहे त्याचं जे जीवन आहे त्या जीवनाचा अंत आणि शेवट म्हणजेच मृत्यू होय. थोडक्यात मर्त्यता ही अशी अवस्था आहे की ज्यावेळी माणसाच्या जीवनाचा शेवट होतो. म्हणजे मर्त्यता म्हणजे एकंदरीत सोप्या भाषेत माणसाचा जन्मानंतर त्याचा मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आणि त्याचा जर त्याचा जो मृत्यू झाला
त्यालाच आपण मर्त्यता असे म्हणतो. तर जन्म व्यक्त करण्याच्या पद्धती किंवा प्रकार. मर्त्यता प्रमाण व्यक्त करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती पाहू. तर मृत्यू ज्याप्रमाणे आपण जनन दर बघितले हे मृत्यूदर, त्याच ते सुद्धा कसे काढतात, पर पुरुषामागे किती लोकसंख्या घेतात, ह्या सर्व ह्या सूत्राद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर मर्त्यता प्रमाण व्यक्त करण्याच्या पुढील 3 पद्धती आहेत. कोणत्या? पहिली आहे एक ढोबळ मृत्यूदर, नंतर वयसापेक्ष मृत्यूदर आणि अभ्रक मृत्यूदर. हे 3 सूत्र म्हणजे 3 काय घटक आहे की ज्याद्वारे आपल्याला मर्त्यता प्रमाण काढता येऊ शकतो. बरोबर आहे. तर आपण इथे थांबू, याच्यानंतरचं पुढल्या तासाला घेऊ. ओके, थँक्यू.